सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोर देव. आपण यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअपच्या स्टेटसद्वारे नेहमी भेटत असतो. महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यातून गरजू रुग्ण माझ्या क्लिनिकला रोज भेट देतात. अनेक रुग्ण बरे होतात. बऱ्याच जणांना वाटतं की आपला अनुभव हा शेअर करावा, म्हणून त्यांचा व्हिडिओ काढला जातो. व्हिडिओ काढणं, त्याचं मनोगत घेणं पूर्णतः त्यांचा स्वतःचा निर्णय असतो. त्यांना वाटतं की आमच्यासारखा त्रास असणाऱ्यांना जर आमच्या व्हिडिओचा काही फायदा झाला तर त्यांना सुद्धा बरं करता येईल, त्यांना सुद्धा ट्रीटमेंट घेण्यासाठी क्लिनिकला येता येईल. अनेक लोकांना नेहमीच प्रश्न पडतो, हाडी ताप म्हणजे काय? हाडात मुरलेला ताप, अशी सरळ साधी व्याख्या. तो कोणता ताप मुरतो आपल्याला विणाल माहिती आहे, वेलफ्लिक्स माहिती आहे. अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन अंगातल्या अंगात मुरतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल अंगामध्ये तर तुम्हाला नेहमीच व्हायरल इन्फेक्शन होतं. थोडक्यात काय, घर जर खराब असेल तर नेहमीच सगळ्या कोपऱ्यामध्ये बुरशी येते. जर घरच स्वच्छ केलं तर बुरशीच राहणार नाही. हेच तत्व धरून मी शरीराच्या पचनक्रिया आधारित हाडीताप ट्रीटमेंटचा फॉर्म्युला तयार केला. पचनक्रिया जर तुमची सुधारली तर तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार, कुठल्या प्रकारचं ॲब्सॉर्प्शन ताकद जी म्हणतो, शरीरामध्ये जी ऊर्जा तुम्हाला मिळायला पाहिजे, जी जेवणातून मिळायला पाहिजे, जी पाण्यातून मिळायला पाहिजे, ती ऊर्जा तुम्हाला सतत मिळत राहते. हेच सांगण्याचा व्हिडिओद्वारे मी छोटासा प्रयत्न केला. मनपूर्वक धन्यवाद. ज्या रुग्णांनी हाडीतापाची ट्रीटमेंट घेतली त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. मी तुम्हाला नेहमी 3 दिवस हेच सांगत असतो की ट्रीटमेंट झाल्यानंतर मी कुठल्याही खाण्याचं पथ्य देत नाही. सर्व खा, परंतु 2 पथ्य नक्की आवर्जून सांगतो. 4-5 किलोमीटर चालणे, 4 लिटर पाणी पिणे, 1 तास व्यायाम हा घाम येईपर्यंत केला पाहिजे. मग तो योगा असू द्या, सूर्यनमस्कार, पळणे, चालणे, स्विमिंग, सायकलिंग, काहीही करा, टेकडी चढा, ट्रेकिंग करा आणि 4 लिटर पाणी रोज कमीत कमी प्या. त्यामुळे तुमचं आयुष्य हे आनंदी, आरोग्य हे सुखमय होईल. एवढी फक्त ट्रीटमेंट झालेल्या रुग्णांनी दखल घ्या. धन्यवाद.